नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्या संबंधित आज GR सुद्धा आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज सुद्धा माफ होणार आहे। म्हणजे भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीची वाट सुद्धा पाहत होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। म्हणजे कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु सरसकट कर्जमाफी होणार आहे, परंतु याच्यामध्ये पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली जाणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांची कर्जमाफी होणार नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही कर्ज घेतलेला असेल आणि तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। अन्यथा जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे काही पात्रतेचे निकष घालण्यात आलेले आहेत, तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। परंतु चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आजपासून कर्जमाफीला सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये होता, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा, कर्जमाफीसाठी प्रामुख्याने 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची आजच कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एक मुद्दा महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओ पळवून पाहू नका, व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे। बघा, प्रामुख्याने कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून आज 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी 20 जिल्ह्यांची आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्यांची आज कर्जमाफी होणार आहे। जे शेतकरी बांधव या 8 जिल्ह्यामधील असतील त्यांची कर्जमाफी उद्या होणार आहे, आणि जे शेतकरी बांधव या उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये असतील त्यांची कर्जमाफी परवा दिवशी होणार आहे। म्हणजे एकंदरीत पहिली यादी आज 20 जिल्ह्यांची आहे, दुसरी यादी उद्या 8 जिल्ह्यांची आहे, आणि तिसरी यादी परवा दिवशी 8 जिल्ह्यांची आहे। म्हणजे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी सुद्धा होऊन जाईल। तर बघा, सर्वात प्रथम आज ज्या 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तर त्या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे आणि तुम्ही या महत्त्वपूर्ण कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। म्हणजे जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। थेट राज्य सरकारकडून आज मान्यता देण्यात आलेली आहे। भरपूर दिवसांपासून प्रहार संघटनेचे बच्चू कडू साहेब असतील, सोबतच विरोधी पक्षाचे नेते असतील, याच्यामध्ये विविध पटोले साहेब आहेत, विविध नेते आहेत, तर या नेत्यांनी आंदोलन केलेले होते। सोबतच भरपूर शेतकरी बांधवांनी आंदोलन सुद्धा केलेले होते। काही शेतकरी बांधवांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। म्हणजे आज खऱ्या अर्थाने ज्यांनी बलिदान दिलेलं होतं त्या सर्व बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यांच्यामुळे आज कर्जमाफीचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही या महत्त्वपूर्ण अशा पात्रतेमध्ये सुद्धा बसायला पाहिजे, तरच कर्जमाफी
होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जी पहिली पात्रता आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरी करत असेल, याच्यामध्ये वकील असेल, डॉक्टर असेल, शिक्षक असेल किंवा रेल्वे कामगार असेल किंवा शाळेमध्ये मुख्याध्यापक असेल, शिपाई असेल, म्हणजेच एकंदरीत शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसावा, कामगार सुद्धा नसायला पाहिजे तरच तुमची कर्जमाफी होणार आहे। जर हुकूम चुकून तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये लागलेला असेल तर तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा सुद्धा सोडून द्यायची आहे, थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे। सोबतच जी दुसरी पात्रता आलेली आहे ते म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा पेन्शनधारक असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये एखादा पेन्शनधारक असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी अपात्र आहात, परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर झालेला नसेल, पेन्शन घेत नसेल तर तुमची 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी सुद्धा होणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना आज राज्य सरकारच्या मार्फत 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे बीजेपीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं की जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील तर त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे एकंदरीत शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। बघा आपण टॅक्स कधी भरत असतो, ज्यावेळेस आपले उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असते। जर तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तुमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये शेती असेल, म्हणजे जास्त हेक्टर शेती असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। फक्त ही कर्जमाफी राज्यामधील गरीब शेतकरी बांधवांसाठी आहे, म्हणजेच या कर्जमाफीचा फायदा फक्त गरीब शेतकरी बांधवांनाच भेटला पाहिजे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। थेट आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी निधी सुद्धा आलेला आहे। हा निधी थेट बँकेकडे विस्तारित सुद्धा केला जात आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 3 पात्रता सांगितलेली आहे, परंतु चौथी पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असावे, यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असावे तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा कोणताच फायदा होणार नाही। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। सोबतच तुम्हाला प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काटेकोर पद्धतीने 4 पात्रता सांगितलेले आहेत, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। अन्यथा जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। तुमच्यासाठी ही वाईट बातमी सुद्धा असू शकते। तर बघा आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घेऊया। ज्यांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांची कर्जमाफी 100% होणार आहे, त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये नसेल तर तुमची कर्जमाफी उद्या होणार आहे आणि परवा दिवशी सुद्धा होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, त्यामुळे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, सोबतच चौथा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा आणि 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा जे शेतकरी बांधव या नाशिक जिल्ह्यामधील असतील, जळगाव जिल्ह्यामधील असतील, रत्नागिरी जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। सोबतच जो 7वा जिल्हा आहे तर तो 7वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा आणि 9वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा। तर बघा शेतकरी बांधवांनो, नगर जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, तर याचं अगोदर नाव अहमदनगर होतं, तर याचं नाव कालांतराने अहिल्यानगर सुद्धा
करण्यात आलेला आहे। एकत्रितपणे जे शेतकरी बांधव अहिल्यानगर जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, जे शेतकरी बांधव पुणे जिल्ह्यामधून असतील त्यांची सुद्धा प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे। सोबतच 11वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे जालना आणि 15वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा। बघा, सातारा जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल तर या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। 2 लाख रुपयापर्यंत या शेतकरी बांधवांची आज कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच 16वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, सोबतच 19वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, आज प्रामुख्याने या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। उद्या 8 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 8 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। बघा, शासनाने अगोदर सांगितलेलं होतं, म्हणजे ज्या वेळेस निवडणूक होणार होती तर त्या निवडणुकीच्या अगोदर जाहीर केलेलं होतं की राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी करू, परंतु सध्याच्या स्थितीला कोणत्याही सरकारने म्हणजे बीजेपी पक्षाने शेतकऱ्यांकडे लक्ष सुद्धा दिलेलं नव्हतं। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव चिंतेमध्ये होते। तर बघा, नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन झालं तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा होईल, परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा सुद्धा केलेली नव्हती। त्यानंतर जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये घोषणा होईल असं शेतकरी बांधवांना वाटलेलं होतं, परंतु त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा निर्णय झालेला नव्हता। त्यानंतर बजेट घोषित झालं तर या बजेटमध्ये कर्जमाफीसाठी निधी सुद्धा उपलब्ध होणार होता, परंतु या राजकारणामुळे निधी सुद्धा उपलब्ध झालेला नव्हता। परंतु भरपूर दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यातील असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। उर्वरित जे 16 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी उद्या आणि परवा सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्ही काळजी करायची गरज नाही। उद्या आणि परवा सुद्धा कर्जमाफी होणार आहे, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 10 बँकेमधून कर्ज घेतलेला असेल त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या 10 बँकेमधून कर्ज घेतलेला आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 10 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी या 10 बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्यांचीच प्रतीक्षा संपलेली आहे, म्हणजेच त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे या 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 10 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या स्टेट बँक या बँकेमध्ये आहे त्यांची प्रतीक्षा आज खऱ्या अर्थाने संपलेली आहे, कारण त्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। सोबतच दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं पोस्ट बँक आहे त्यांची सुद्धा आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे, म्हणजे त्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। बघा, ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं ग्रामीण बँकेमध्ये आहे त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, सहावी बँक म्हणजे ICICI बँक। बघा, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक असेल, या बँकेमधील ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं आहे त्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। सोबतच सातवी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, आठवी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक आणि नववी बँक म्हणजे IDBI बँक। बघा, पंजाब नॅशनल बँक असेल, कोटक महिंद्रा बँक असेल किंवा IDBI बँक असेल त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची जी 10वी बँक आहे तर ती 10वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा, या प्रमुख 10 बँकेमधील सर्व शेतकरी बांधवांची आज कर्जमाफी सुद्धा जाहीर झालेली आहे। त्यामुळे तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आज प्रामुख्याने या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु कर्जमाफीच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहून उपयोग होणार नाही। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे, कारण कर्जमाफीसाठी निधी कमीच आलेला आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये काटेकोर पद्धतीने
पात्रता सुद्धा चेकच केले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, परंतु जर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संबंधित महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।